वेलकम टू व्यवहारी नेत्रालया. आज आपण अचानक येणाऱ्या काचबिंदूबद्दल माहिती करून घेणार आहोत. आपल्या डोळ्यामधील समोरच्या पारदर्शी भागाला कॉर्निया म्हणतात. त्यामागे एक रंगीत भाग असतो, त्याला आयरिस म्हणतात. या कॉर्निया आणि आयरिसच्या मध्ये जी जागा असते त्याला आपण अँटेरियर चेंबर असे म्हणतो. हा अँटेरियर चेंबर ॲक्वियस ह्युमर नावाच्या तरल पदार्थाने भरलेला असतो. या ॲक्वियस ह्युमरच्या दाबामुळे जे डोळ्यामध्ये प्रेशर तयार होतं त्याला इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणतात. हा ॲक्वियस ह्युमर नावाचा तरल पदार्थ सिलिअरी बॉडी तयार करतात आणि आयरिस आणि लेन्सच्या मध्ये असणाऱ्या ओपनिंगमधून तो समोरच्या भागात येतो आणि अँगल ऑफ अँटेरियर चेंबरमधनं बाहेर जातो. काही व्यक्तींच्या डोळ्यामधील समोरची जागा आयरिस आणि लेन्समधील जागा शॅलो असते किंवा उथळ असते. अशा उथळ अँटेरियर चेंबरमध्ये डोळ्याचे अँगल शॅलो असल्यामुळे आयरिसची कडा ड्रेनेज चॅनेलला ब्लॉक करू शकते. साधारणतः जेव्हा रात्रीच्या वेळेस प्युपिल डायलेट होतो तेव्हा आयरिस ड्रेनेज चॅनेलला ब्लॉक करतो आणि अशा व्यक्तींना काचबिंदूचा अटॅक येण्याची भीती असते. सडन अचानक वाढलेल्या दबावामुळे डोळे दुखणं, डोकं दुखणं, उजेडाभोवती रंगीत वलय दिसणं, उलटी होणं आदी प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशा अचानक येणाऱ्या काचबिंदूला टाळण्यासाठी सुरुवातीच्या काळात लेझर आयरिडेक्टॉमी नावाची अगदी सहज आणि सोपी उपचार पद्धती खूप कामी येते. या पद्धतीमध्ये सुरुवातीला डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून डोळ्याचं बुबुळ किंवा प्युपिल छोटं केलं जातं. प्युपिल छोटं झाल्यानंतर याग लेझर या मशीनद्वारे लेझर किरणांनी आयरिसमध्ये एक छोटंसं छिद्र बनविलं जातं. त्या छिद्रामधनं ॲक्वियस ह्युमरला बाहेर यायला जागा होते व यामुळे अचानक येणारा काचबिंदू टाळता येऊ शकतो. धन्यवाद.